नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना 2024 या नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। पण मी तुमच्यासाठी शुभेच्छा कोरड्या कोरड्या घेऊन आलेलो नाहीये, तर एका जाहिरातीची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे मी घेऊन आलोय। बघा, वर्षाचा पहिलाच दिवस आणि आज एक जाहिरात आलेली आहे, खूप चांगली संधी आहे। याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। परीक्षा कोणती आहे, पद किती असणार आहेत, परीक्षा कोण घेणार आहे, मग त्याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, फीस किती असणार आहे, परीक्षेचा सिलेबस किती असणार आहे, कोणती बॉडी एग्जाम घेणार आहे, कधी फॉर्म सुरू होणार आहेत, ह्या सर्व इत्थंभूत गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्यवस्थित समजून घ्या। बघा, जागा कुठल्या दा कारागृह विभाग भरती प्रक्रिया 2023 इथं दिलेले, पण त्यांचं ऍक्च्युअल नोटिफिकेशन आज आलेले। जे काही फॉर्मची प्रोसेस आहे ती आजपासून म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे। टोटल किती आहेत? ग्रुप सी याच्यामध्ये बघा, लिपिक असेल, वरिष्ठ लिपिक, लघु लेखक निम्न श्रेणी, तसेच तांत्रिक संवर्गातील गट क एकूण 255 पदांची सरळ सेवा भरती होणार आहे। एग्जाम सुरुवातीला सांगतो कोण घेणार आहे। एग्जाम घेणार आहे तुमची टीसीएस। एग्जाम कोण घेणार आहे? टीसीएस घेणार आहे। सरळ सेवा भरती असणार आहे। आता बघा, ही कम्प्युटर बेस असेल। एकूण 36 जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन ही परीक्षा घेण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये बघू आपण पद, एकूण किती पद असणार आहेत, ठीक आहे, त्याची वेतन श्रेणी काय असणार आहे, आणि शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाला काय काय लागणार आहे, हे आपण आता याच्यामध्ये डिटेलमध्ये थोडं बघून घेऊ। बघा, आता सांगतो तुम्हाला सगळं व्यवस्थित, इकडे लक्ष द्या। चला, 1 बाय 1। लिपिक, पहिलं पद आहे लिपिक। टोटल पद आहेत किती? 125। त्यांनी वेतन श्रेणी दिली 19,900 ते 63,200 एवढा पगार आहे। आता याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर कुठलाही ग्रॅज्युएट याला चालणार आहे लिपिक पदासाठी। दुसरे वरिष्ठ लिपिक, त्याचा पगार थोडा जास्त आहे याच्यापेक्षा, 25,500 ते 81,100 एवढा पगार आहे। याला देखील काय मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची काय पाहिजे, परीक्षा उत्तीर्ण झालेला पाहिजे। म्हणजे लिपिक असेल, वरिष्ठ लिपिक असेल, या दोघांनाही तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर ग्रॅज्युएशन पाहिजे। तिसरं पद आहे लघु लेखक निम्न श्रेणी, ठीक आहे। बघा, याच्यामध्ये 4च जागा आहेत। याच्या पगार देखील बघा 38,600 ते 1,22,800, किती जास्त पगार आहे बघा। याला काय तुम्हाला लागणार एज्युकेशन, तर एसएससी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण, तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण, स्पीड त्याची 100 प्रति शब्द, ठीक आहे, प्रति मिनिट। टाइप रायटिंग उत्तीर्ण असला पाहिजे, मराठी इंग्रजी 40 प्रति शब्द, ठीक आहे, 40 शब्द प्रति मिनिट। म्हणजे याला टायपिंग लागणार आहे तुम्हाला, ठीक आहे। पगार जास्त आहे, जागा फक्त 4च आहेत, पण याला एसएससी पाहिजे किंवा त्याच्या लेवलची जी काय असेल तुमचं एज्युकेशन, पण तुम्हाला याच्यासाठी काय लागणार आहे, टायपिंग लागणार आहे। चौथं पद आहे मिश्रक, ठीक आहे। पगार बघा 29,200, 92,300। आता इथून पुढचा सगळ्यांचा डिटेलमध्ये मी पगार सांगत बसणार नाही। जास्तीत जास्त पगार हा 81,000 प्लस पगार असणार आहे। आपण मुख्य काय बघू की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे। इथं बघा, एसएससी किंवा एचएससी 10वी किंवा 12वी, तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण, तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलला नाव नोंदणी आवश्यक आहे। म्हणजे एक तर 10वी किंवा 12वी, पण तुमचं बी फार्मसी असेल किंवा डी फार्मसी असेल, किंवा या व्यतिरिक्त तुमच्याकडं तुमचं नाव नोंदणी असलेली पाहिजे की पंजीकृत औषध व्यावसायिक आहात तुम्ही, ठीक आहे। नंतर आहे शिक्षक। आता जेलमध्ये पण शिक्षक, किती? 12 जागा आहेत। काय पाहिजे तुमचं? एसएससी एचएससी किंवा तत्सम व शिक्षण पदविका उत्तीर्ण, प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य। जर तुम्हाला जेलमध्ये जाऊन शिक्षक व्हायचे, तर आधी तुम्हाला प्रौढ शिक्षक असल्याचा जर अनुभव असला तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे। कारण जेलमध्ये जास्तीत जास्त कोण असणार आहेत रे, खूप वयस्कर जे कैदी असणार आहेत, तुम्हाला त्यांना थोडं बहुत शिकवावं लागेल। अशा वेळेस जर तुम्ही कुठं आधी शिकवलेला असेल तर हा अनुभव तुम्हाला कामाला येईल, म्हणून तुम्हाला इथं प्राधान्य ते अधिक देतील। आता एक आहे शिवणकाम निर्देशक, 10 जागा आहेत। त्याच्या पगार पण बघा तेवढाच, 81,000 पर्यंत पगार आहे। काय पाहिजे? एसएससी किंवा महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र, टेलरिंग फर्म मध्ये 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव असल्यास प्रमाणपत्र आवश्यक। सरळ सरळ तुमचं जे टेक्निकल नॉलेज आहे, जे टेलरिंग काम आहे, त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे।
कुठं तुम्ही काम केलेलं असेल त्याचं जर प्रमाणपत्र असेल ते दिलं तर एकदमच उत्तम, तुम्हाला जास्त प्राधान्य देण्यात येईल. नंतर बघा पुढं काय असणार आहे, पुढं एक आहे सुतार काम निर्देशक. काय बघा इथं सुतार काम निर्देशक, याचे किती जागा आहेत, याच्या 10 जागा आहेत. SSC किंवा महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व आवश्यक अनुभव असल्याचं काय प्रमाणपत्र पाहिजे. म्हणजे तुमच्याकडं तुम्हाला सुतारकाम येते, तुम्हाला टेक्निकल नॉलेज त्याचं आहे याचं प्रमाणपत्र प्लस 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव पाहिजे. ही सेम गोष्ट अनुभव तुम्हाला शिवणकामसाठी देखील लागणार आहे, बरोबर. म्हणजे या 2 ज्या पोस्ट आहेत, शिवणकाम असेल किंवा सुतारकाम, याला तुम्हाला 2-2 वर्षांचा अनुभव पाहिजे प्लस तुमच्याकडे ते काय पाहिजे, सर्टिफिकेट देखील पाहिजे. चला आता पुढे बघू आणखी काय काय पोस्ट आहेत. आता बघा 8 नंबरची पोस्ट काय, एक आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. पगार देखील बघा 29,200 ते 92,300. आता याला काय लागणार आहे, भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिडिएट परीक्षा अथवा HSC उत्तीर्ण आणि शासन मान्य प्रयोगशाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण झालेलं जे काय तुमचं प्रमाणपत्र आहे. म्हणजे तुमचं 12वीला तुम्हाला काय फिजिक्स किंवा केमिस्ट्री असणं तुमचं गरजेचं आहे आणि तुम्हाला टेक्निकल नॉलेज जे आहे प्रयोगशाळा जी शासन मान्य प्रयोगशाळा आहे त्याचं 1 वर्षाचं तुम्ही जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचं तुम्हाला काय पाहिजे, प्रमाणपत्र. म्हणजे 12वी झाली तुमची, 12वीला तुम्हाला हे होतं आपलं काय म्हणतो त्याला आपण भौतिकशास्त्र, फिजिक्स किंवा केमिस्ट्री होती, त्यानंतर 1 वर्षाचं तुम्ही टेक्निकल नॉलेज घेतलं ते सर्टिफिकेट पाहिजे. नंतर एक आहे बेकरी निर्देशक. आता बेकरीवरूनच तुम्हाला कळलं असेल काय, SSC पाहिजे किंवा महाराष्ट्र टेक्निकल विभागाचं काय पाहिजे, प्रमाणपत्र. कोणतं प्रमाणपत्र बघा, याच्यामध्ये बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरीमध्ये क्राफ्टमॅनशिपचे प्रमाणपत्र पाहिजे. बेकरी उद्योगामध्ये कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी सक्षम असल्याबाबत प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. म्हणजे तुम्हाला बेकरी कामामध्ये तुम्हाला कळतं का, ते व्यावहारिक नॉलेज आहे का, कच्चा माल कुठून आणायचा, पक्का माल कसा बनवायचा, याचं सगळं व्यावहारिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचा कामाचा अनुभव त्यांना आवश्यक आहे. मग नंतर आहे तानाकार. ठीक आहे, 25,500 ते 21,100. याला देखील HSC तंत्र शिक्षण विभागाचं किंवा समतुल्य तुमच्याकडे एक सर्टिफिकेट पाहिजे. मग याच्यामध्ये काय काय आता बघा, रॅपिंग मशीन, वॉपिंग मशीन, सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा 2 वर्ष अनुभव. आता तानाकार म्हणजे काय रे, जो सूत विणत असतो, बरोबर, जे गांधीजीचा चरखा होता ज्याच्यावर आपण सूत विणायचो, याच्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचा एखाद्या रेशीम कारखाना असेल किंवा एखादी रॅपिंग मशीन आहे, ठीक आहे, सूत काम केल्याचा हा अनुभव मात्र तुम्हाला आवश्यक आहे. नंतर आहे विणकाम. ठीक आहे, 25,500 ते 21,100. आता याच्यामध्ये शासन मान्य संस्थेतून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच 2 वर्षाचा कामाचा व व्यावहारिक अनुभव आवश्यक आहे. प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य. एकतर विणकाम टेक्नॉलॉजीचं सर्टिफिकेट पाहिजे प्लस त्या क्षेत्रामध्ये काम केल्याचा 2 वर्षाचा काय पाहिजे तुम्हाला, अनुभव पाहिजे. मग नंतर एक चर्मकला निदेशक. ठीक आहे, 25,500 ते 21,100. सेम टेक्निकल. आता ह्या ज्या ज्या पोस्ट मी तुम्हाला सांगायलोय ना, महाराष्ट्र शासनाचं जे काही टेक्निकल एज्युकेशन चालतं त्या प्रत्येक याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे प्लस तुम्हाला 2-2 वर्षाचा त्या त्या क्षेत्रामध्ये काम केल्याचा काय पाहिजे, अनुभव पाहिजे. आता आपण बघितलं चर्मकला, याच्यामध्ये बघा फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडं, तुम्हाला चपला बूट बनवण्यात जे येतं त्याचं जे काही तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. शेवटी कच्चा माल, जसं आपण म्हटलं की बेकरीमध्ये त्यांनी म्हटलं की कच्चा मालाचा जे काही हिशोब आहे, जे काही व्यावहारिक नॉलेज आहे, सेम नॉलेज तुम्हाला याचं देखील पाहिजे की बाबा चपला बुट बनवताना कच्चा माल काय काय लागतो, तो कुठून आणायला पाहिजे, कसा आणायला पाहिजे, तो कमी किमतीत कुठून भेटेल जास्तीत जास्त, या सगळ्या गोष्टीचं व्यावहारिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. आणि ते व्यावहारिक नॉलेज केव्हा येईल, ज्यावेळेस तुम्ही कुठं ना कुठं काम केलेलं असेल. म्हणून त्यांनी प्रत्येक पोस्टला 2-2 वर्षाचा काय सांगितलाय, अनुभव सांगितलाय. आता एक आहे यंत्र निदेशक. सेम पुन्हा बघा टेक्निकल एज्युकेशनचं सर्टिफिकेट पाहिजे, काय मेकॅनिस्ट प्रमाणपत्र पाहिजे. कोणतं पाहिजे, मेकॅनिस्ट. आता इथं अनुभव वाढवलाय, इथं अनुभव त्यांनी केलाय 3 वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलं की तुम्हाला आवश्यक आहे. आता एक आहे निटिंग अँड विविंग निदेशक. म्हणजे काय रे, विणकाम करणारा, बरोबर. आता बघा इथं सेम टेक्निकल तुम्हाला नॉलेज पाहिजे, तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. कोणतं, विविंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र किंवा कार्पेट उद्योगामध्ये प्रत्यक्ष काम केल्याचा
2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आवश्यक आहे. मग एक आहे करवत्या. करवत्या माहिती ना, करवत असते बघा, कापायची, कर कापायची, ते करवत्या काय 4थी उत्तीर्ण पाहिजे. ओके, इथे शिक्षण कमी आहे. सॉ मिल मध्ये स्वायर कामाचा 1 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव. सॉ मिल माहिती काय असते? सॉ मिल म्हणजे लाकड कटिंग करण्याची जी काही मिल असते, तिथं तुम्ही गेला तर बघितलं एक अशी लंबी करवत अशी गोल 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 फिरत असते आणि एक माणूस असं एकदम सिस्टमॅटिकली लाकडं दिलेल्या मापामध्ये कापत असतो. ती पोस्ट आहे ही. त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण नाही पाहिजे. आता इथं काही इथं 4थी पास असलाच चालतंय, पण त्या सॉ मिल मध्ये काम केल्याचा 1 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव पाहिजे. प्रत्यक्ष म्हणायलो, नाही तर येताना जाऊन कुठून तरी अनुभव घेऊन जायचा, लाकूड कापायला हातबीत कापून घ्यायचा. लक्ष द्या, प्रत्यक्ष अनुभव त्यांनी दिलाय. पुन्हा काय लोहार काम. आता लोहार काम तर माहितीच आहे तुम्हाला काय असतंय. ठीक आहे, HSC SSC महाराष्ट्र टेक्निकल विभागाचं लोहार काम संबंधी शीट मेटल किंवा टीन स्मिती वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र, तसेच धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा आवश्यक आहे तुम्हाला काय अनुभव. बरोबर. पुन्हा याच्यामध्ये काय की धातू काम करण्यासाठी कच्चा माल कुठून आणायचा, कसा आणायचा, त्याचा हिशोब वगैरे ठेवण्याचं व्यावहारिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. नंतर एक कातारी. बरोबर. बघा आता SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी टर्नर प्रमाणपत्र. ठीक आहे, कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. बरोबर. आणि पुन्हा एकदा कच्च्या मालासाठी तुम्हाला ते नॉलेज व्यवस्थित आहे. आता हे कच्च्या मालाचं बार बार का म्हणालेत माहिती का? कारण की तुम्हाला काम दिलं आणि कच्च्या मालामध्ये जर तुम्ही पैसा जास्त खर्च केला तर सगळ्या जेलला तुम्ही तोट्यात घालता. बरोबर. म्हणून तुम्हाला हे पाहिजे. पोस्ट बघा किती, गृहपर्यवेक्षक 1. हा, आता याच्यामध्ये एज्युकेशन थोडं 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 बघा आता वाढायले. SSC इंग्रजी विषयासह उत्तीर्ण पाहिजे 10वी. ठीक आहे. कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र किंवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र, प्रौढ शिक्षण प्रवर्ग तुम्हाला घेतल्याचा अनुभव आवश्यक आहे. नंतर आहे पंजा व गालीचा निदेशक. ठीक आहे, सेम टेक्निकल नॉलेज पाहिजे, त्याच्यामधलं प्रमाणपत्र पाहिजे. आणि पंजा आणि गालीच्या निर्मितीबाबत 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव पाहिजे गालीचे बनवण्याचा. ठीक आहे. मग नंतर एक ब्रेल लिपी निदेशक. ब्रेल लिपी SSC शासन मान्य अंध शिक्षण. ब्रेल लिपी काय असते रे? अंध लोकांची एक लिपी असते बघा, ते असं हाताने करून ते ओळखतात, तो सर्टिफिकेट पाहिजे. आणि अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा 1 वर्षाचा अनुभव. ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल जेलमध्ये, पण पगार बघा किती, 25,500 ते 81,100 एवढे पगार आहेत. एकदम क्लास 1 अधिकारी एवढे पगार. आता इकडे जोडारी. ठीक आहे, टेक्निकल सर्टिफिकेट कशाचं पाहिजे? फिटर प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला, फिटिंगचं. बरोबर. आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी सक्षम पाहिजे. आणि 2 वर्षाचा काय पाहिजे तुम्हाला अनुभव पाहिजे. एक आहे प्रिपरेटरी. किती मोठी पोस्ट आहे? एक आहे. SSC टेक्निकल पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. वार्पिंग, सायझिंग, वायडिंग प्रमाणपत्र आणि 2 वर्षाचा अनुभव. नंतर आहे मिलिंग पर्यवेक्षक. एकच जागा आहे. टेक्निकल एज्युकेशन पाहिजे, उलन टेक्निशियन प्रमाणपत्र आणि 2 वर्षाचा काय पाहिजे तुम्हाला अनुभव पाहिजे. आता ह्या एकच पोस्ट आहेत. नीट बघा आता खाली काय, आता बघा राहिल्या 2च पोस्ट. ठीक आहे. ओके. काय? शारीरिक कवायत निदेशक. बरोबर. कवायत तुम्हाला PT करून घेता आली पाहिजे. काय पाहिजे? SSC किंवा शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण पाहिजे किंवा समकक्ष काय TDP कांदिवली अथवा तत्सम महाराष्ट्र शासन पदवी प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे. एक आहे शारीरिक शिक्षण निदेशक. ठीक आहे, याला देखील एकच पोस्ट आहे, पण पगार 81,100 पर्यंत आहे. सेम 10वी पर्यंतचं शिक्षण किंवा तुमचं त्या क्षेत्रातील प्रमाणपत्र पाहिजे. काय? BT पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन प्रमाणपत्र पाहिजे. या अशा एकूण 255 जागा, 25 पोस्ट आणि 255 जागा टोटल आहेत. मी तुम्हाला याच्यावर जास्त वेळ का घेतलाय? कारण 25 प्रकारचे ह्या पोस्ट आहेत. प्रत्येक पोस्टचा वेगवेगळं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, वेगवेगळी रिक्वायरमेंट आहे. कुठं कुठं तुम्हाला अनुभव पाहिजे, कुठं 2 वर्षाचा पाहिजे, कुठं 3 वर्षाचा पाहिजे, हे सगळं व्यवस्थित समजून सांगण्यासाठी आपण हे थोडं स्लोली डिटेलमध्ये घेतलंय. आता इथून पुढे आपण फक्त महत्वाच्या गोष्टी बघू. ठीक आहे. आता परीक्षेचा दिनांक सगळ्यात महत्वाचं. काय? परीक्षेचा दिनांक आपण खाली आता बघणारच आहेत. आता बघू आपण. आता चला या महत्वाचं याच्यामध्ये आता गोष्टी आपण पुढे बघूया. खेळाडू आरक्षण वगैरे, महिला आरक्षण असेल, दिव्यांग आरक्षण, ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी काय केल्यात. अनाथ आरक्षण, माजी सैनिक आरक्षण, प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण, भूकंपग्रस्त असतील, हे सगळं आता हे दिलेले.
आता बघा तुम्हाला थोडं कागदपत्र, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय येतो की आता कागदपत्र काय काय लागणार हे तर तुम्हाला ऑलरेडी मी जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तिथं प्रमाणपत्र सांगितलेच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय कागदपत्र तुम्हाला लागतील बघा. पदाच्या निवडीसाठी कागदपत्र काय, तो एक तर महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. अर्ज केल्यानंतर ठीक आहे, उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्ज धारण केली म्हणजे परीक्षेला बोलविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. म्हणजे इथं सरळ सरळ त्यांनी तुम्हाला हे सांगितले की जर तुम्ही अर्ज भरला याचा अर्थ लगेच तुम्ही परीक्षेला क्वालिफाय झाला असं नाही. म्हणजे डिटेलमध्ये तुमच्या अर्जाची छानबीन होईल आणि छानबीन झाल्यानंतर जर तो अर्ज पात्र असेल तर तुम्हाला एक्झाम द्यायला ते पात्र करतील. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आरक्षितसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक आहे. ठीक आहे, पुन्हा आणखी बघा आता पुढे आणखी काय काय सर्टिफिकेट लागणार आहेत आपल्याला बघा. ठीक आहे, हा इथं बघा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवाराला निवडीपूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे म्हणतात की अनुसूचित जमाती म्हणजे काय, शेड्यूल ट्राइब, हे जर ते दावा करत असतील की तो शेड्यूल ट्राइबचा आहे तर निवडीच्या आधी त्याला कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे बघा. ठीक आहे, पुन्हा स्वखर्चाने उपस्थित राहणं वगैरे छोट्या छोट्या अशा काही गोष्टी आहेत. ठीक आहे, काही पेन्शन बद्दल मुद्दे सांगितलेले आहेत आपल्याला. नंतर बघा आता शैक्षणिक अर्हता, डिटेलमध्ये मी आपण शैक्षणिक अर्हता इथं घेतलेली एक मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. लिपिक पदासाठी मेन काय, लिपिक या पदासाठी 2 वर्षाच्या आत मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक असणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. ठीक आहे, पुन्हा बाकी आणखी काही छोट्या छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणखी बघू आता पात्रता. ठीक आहे, हा आता बघा इथं पात्रता काय दिले, पात्रतेमध्ये भारतीय नागरिक पाहिजे. वयोमर्यादा, वयोमर्यादा बघा आता प्रत्येकाचे काय दिले, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान 18 आहे आणि मॅक्झिमम किती आहे 38 आहे, 18 ते 38. नंतर मागासवर्गीय उमेदवार असतील त्यांना 18 ते 43 म्हणजे 5 वर्ष त्यांना जास्त भेटलेत. आणि पदवीधारक अंशकालीन जर असेल तर मॅक्झिमम 55 वर्षापर्यंत जरी असेल तरी तो काय होईल, चालून जाईल. बाकी मग इथं काय सांगितलंय, स्वातंत्र्य सैनिकाचे काही जे नामनिर्देशित असतील त्यांना मॅक्झिमम 45 आहे, खेळाडूंचा 43 वर्षे, दिव्यांगांसाठी मॅक्झिमम 45 इतकी राहील आणि प्रकल्पग्रस्त असतील त्यांना 45 वर्षापर्यंत सवलत असणार आहे. आता पुढच्या आणखी काही गोष्टी बघायच्या आपल्याला. आता बघू आपण सिलेबस काय असणार आहे तुमचा. या चला महत्वाचं काय सिलेबस. आता बघा पोस्ट कोणती आपली वरची, चला आता बघा सिलेबस. पदाचं नाव काय, पदाचं नाव आहे लिपिक आणि वरिष्ठ लिपिक, ह्याच्या 2 पोस्ट आहेत. यांचं सिलेबस बघा, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी असे 4 विषय, प्रत्येकाला 25-25 प्रश्न, 50-50 गुण अशी टोटल तुमची परीक्षा होणार आहे. 100 प्रश्न आणि 200 गुण दोन्ही ह्याला सेम, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंकगणित सगळा सरळ सेवेचा सिलेबस. पुन्हा खाली कालावधी किती आहे, 2 तास म्हणजे 120 मिनिट. आता खाली आणखी पद, त्यांनी वेगवेगळ्या पदांचा वेगवेगळा सिलेबस दिलाय. लघुलेखक निम्न श्रेणी असेल आणि उक्त नमूद क्रमांक 4 ते 25 म्हणजे 4 ते 25 पर्यंतचे जेवढे काय पोस्ट आहेत, मी जे म्हणलं 25 पोस्ट आणि 255 जागा, त्याच्यामध्ये ह्या 2 पोस्ट आणि खाली आलं की या 2 पोस्टचा वेगळा सिलेबस. मग नंतर पुन्हा लघुलेखक आणि तिथून पुढे 4 नंबर, बरोबर, ह्या 2 गेल्या, ही 3 नंबर आणि 4 ते 25 सगळ्या पदांसाठी पुन्हा कॉमन सिलेबस काय दिलाय, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी, पण गुणांचं वेगळे. काय गुणांचं आहे, आता इथं 25-25 प्रश्न आहेत ह्या 2 पोस्टला, खालच्यांना 15-15 प्रश्न आहेत. मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी 15-15 प्रश्न म्हणजे टोटल झाले 60 प्रश्न, 120 काय झाले त्याचे गुण झाले. हे असणार आहे तुमचं 4 नंबरची जी पोस्ट आहे, 3 नंबर पासून ते 25 नंबर पर्यंत पकडून चला. आता याच्यामध्ये महत्वाचं काय दिले बघा, लघुलेखक निम्न श्रेणी तांत्रिक संवर्गातील उक्त नमूद क्रमांक 4 ते 25 मधील सर्व पदाकरिता 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता हे 120 मार्क झाले टोटल, मग 4 नंबर पासूनची 25 नंबर पर्यंत जे पद आहेत यांना टेक्निकल नॉलेज, तुमचं व्यावसायिक नॉलेज याची 80 मार्काची टेस्ट होईल. म्हणजे टोटल किती झाले, हे 120 वरचे मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान सगळं ठीक आहे, आणि हे 80 व्यावसायिक अशी यांची देखील टोटल किती मार्काची परीक्षा, ही 200 मार्काची परीक्षा आहे.
कालावधी त्यांनी ऑनलाईनला दिलाय 80 मिनिटं आणि व्यावसायिक चाचणीला दिलाय 40 मिनिटं, म्हणजे टोटल कालावधी पुन्हा काय झालाय 2 तास फक्त तो विभागून दिलेला आहे. चला आता परीक्षेचं स्वरूप माहिती तुम्हाला. एक्झाम कोण घेणार आहे? TCS घेणार आहे. ऑनलाईन असणार आहे, कम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे, बरोबर. प्रत्येक प्रश्नास अधिक 2 गुण त्यांनी दिलेले आहेत. आता बघूया आणखी काय काय महत्वाचे मुद्दे. चला पुढं. परीक्षा TCS तुम्हाला नॉर्मलायझेशन होणार आहे, त्याच्याबद्दल TCS तुम्हाला व्यवस्थित माहिती पुन्हा आणखी अपलोड करून देईल. कागदपत्र जरा बघू आपण काय काय. चला अर्ज भरल्याचा तुमची जी काही वयाचा पुरावा SSC असेल वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता त्याचा पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागास असाल त्याचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या असाल त्याचा पुरावा, अनाथ आरक्षण असेल तर त्याचा पुरावा पाहिजे, प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल किंवा अंशकालीन पदवीधर कर्मचारी असाल, हे सगळे प्रूफ, ह्याचे सगळे प्रमाणपत्र आवश्यक आहेत. SSC नावात जर बदल केलेला असेल तुम्ही जर, तर तो नावात बदल केल्याचा देखील प्रूफ तुमच्याकडे पाहिजे. मग नंतर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारा नॉन क्रिमिलियर फक्त EWS वाल्यांसाठी आणि OBC साठी असणार आहे, बरोबर. दिव्यांग असाल तुम्ही, माजी सैनिक, खेळाडू असाल, अराखीव महिला, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आणि अनुभव प्रमाणपत्र. सगळ्यात महत्वाचं काय तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, जे 4 नंबर पासून 25 नंबर पर्यंतच्या पोस्टला आहे. आता जिल्हा निवड, ठीक आहे. परीक्षा केंद्र सगळ्यात महत्वाचं. परीक्षा फीस खुल्या प्रवर्गाला 1000, TCS चा सेम पॅटर्न आहे, कधी बदलणार नाही. आणि बाकीच्यांना राखीवला किती आहे 900. आणि माजी सैनिकांना शुल्क आकारणार नाहीत, माजी सैनिकांना फ्री मध्ये एक्झाम देता येईल. चला परीक्षेचं जे काही फीस आहे वापस देणार नाहीत, सगळं ऑनलाईन भरायचंय तुम्हाला नेट बँकिंग द्वारे. आता सगळ्यात महत्वाचं आलं सर, मग आता परीक्षा कधी आहे? परीक्षा बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी आजपासून म्हणजे 1 जानेवारी पासून तो सुरू होणार आहे. तो किती आहे तुम्हाला 21/1/2024 पर्यंत शेवटची तारीख आहे 21 जानेवारी. तोपर्यंतच तुम्हाला फीस वगैरे सगळं भरणं आहे. तुमचं जे काही हॉल तिकीट आहे तुम्हाला www.mahaprison.gov.in याच्यावर सगळं दिनांक आणि कालावधी सगळं पुन्हा उपलब्ध करून दिलं जाईल योग्य वेळेनुसार. बाकी आता सगळे छोट्या छोट्या सूचना आहेत. याच्यामध्ये आणखी काय बघू आपण, काय महत्वाचं आपल्याला बघायचं राहिलंय का. चला परीक्षेचा प्रवेश वगैरेच्या संदर्भात सूचना सांगितलेल्या आहेत. चला आता म्हणजे हे आपली ऍड सगळी संपलेली आहे. ओके. आणि बाकी मग हे रिक्त पदांचा तपशील तुम्हाला दिलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने जे काही कारागृह आहेत त्याच्यामध्ये सगळे जिल्हे आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25 पद आहेत आणि टोटल पोस्ट किती आहेत 255 पोस्ट आहेत. सिलेबस सगळ्यांना मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलाय. मी तुम्हाला डेट सांगितली, मी एक्झाम कोण घेणार हे सांगितले, प्रत्येक पदाची शैक्षणिक अर्हता काय असणार हे सांगितलेले. तर चला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला ही एक चांगली गुड न्यूज भेटलेली आहे. अशाच याच्याबद्दल डिटेल आणखी गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तोपर्यंत तुम्ही एक्झाम गुरु या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. याची जी लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथेच थांबतो.